हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो आज लवकर ब्लॉग चालू केलाय मी, कारण की आम्हाला जायचंय तुळापूरला. लेडीज आहोत सगळ्याजणी. म्हणजे मला तरी काही एवढं माहित नाही, पण फ्रेंडचा कॉल आला होता आणि ती बोलली की तुळापूरला जायचंय आणि अधिक महिन्यामध्ये नदीवरती आंघोळ करतात. म्हणलं ठीक आहे, चल जाऊया. आणि म्हणजे मागच्या वर्षी पण त्यांनी सांगितलं होतं मला, पण प्रिशा आजारी असल्यामुळे मला काही जायला जमलं नाही. सो म्हणलं तर ह्या वेळेस तरी जावं. आणि मुलं नाही घेणार आहोत कुणीच आम्ही, कारण की कसं आहे, आपण ज्या कामासाठी जातो ते काम राहतं बाजूला आणि मग त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं. आणि असं पाण्याच्या ठिकाणी नको वाटतं मुलांना घेऊन जायला. पूर्ण फॅमिली सोबत असेल तर तो भाग थोडासा वेगळा आहे, पण आम्ही सगळे लेडीज आहोत, मग लक्ष द्यायला जास्त कोणी नाहीये. सो कुणीच कोणाची मुलं घेणार नाही. विहानला प्रिशाला म्हणलं आई आणि पप्पांजवळ सोडून जावं. सो असं आहे. आता पटापट सगळा नाश्ता वगैरे उरकते. थोडीफार काही छोटी मोठी कामं आहेत ती आल्यावर उरकणार आहे, कारण की जर आम्हाला इथून जायला उशीर झाला तर मग यायला पण उशीर होईल. सो म्हटलं आता बाकीची कामं आल्यावर उरकता येईल. नाश्ता वगैरे झाला, आता मी नाश्ता करते, मुलांचं उरकते आणि लगेच आम्ही निघतो. असंच कंटिन्यू राहा. निघालोय आम्ही आता सगळेजण, गाडी वगैरे बुक करतोय. म्हणजे सगळेजण आल्यावर बुक करा. 2 गाड्या कराव्या लागतील, कारण की आम्ही 7-8 जणी आहोत. सो चला आता. हे आल्यात आमच्या मॅडम, इकडे आल्यात हे 2 जणी. आई की नीटच आहे की. चला तर मान निघतो आम्ही. निघालोय आता आम्ही आणि या गाडीत आहेत काही जणी आणि आम्ही 4 जणी, याच्यात त्याच्यात 4 जणी, 8 जणी आहोत आम्ही. चला. चला पोहोचलो आम्ही. एक गाडी आमच्या अगोदरच आली. आमच्या गाडीवर जरा लेडीज होती, त्यामुळे जरा चालली होती हळूहळू गाडी. स्वतः आलोय, दर्शन वगैरे घेतो. तिकडं आईचा आणि बहिणीचा पण कॉल येतोय. खरेदी करायला जायची, आता अधिक मास आहे त्याच्यामुळं थोडंफार आता शॉपिंग वगैरे करतो. चला. काय झालं? चला, बाकीच्या 3 जणी त्यांची खरेदी चालली इथं. आलेले आम्ही लगेच बॉबी तुटून पडलोय मस्तपैकी. हवा. घ्या ना, तुम्हाला पहिलं नदीला जायचं का मंदिरात जायचं? कुठं जायचं पहिलं? मंदिरात आंघोळ करून मग दर्शनाला जाणार. चला. आतमध्ये दर्शन वगैरे घेतले. महादेवाचं मंदिर आहे इथं. तुम्ही आले होते का हो कधी? हो आले होते ना. मोनिका ताई तुम्ही काय व्हिडिओ कसली नाही का शंकराची महाशिवरात्रीला? हा इथंच घेतली होती ना. पाणी बिणी हे केलं. मी तरी पहिल्यांदाच आली आहे. छान वाटतं इथं, पण भरपूर ऊन आहे, पण खूप गरम होते. येतात काही जणी, त्यामुळे जरा बसलोय. आता खाली जातो नदीवर, आंघोळ वगैरे करतो, निघतो. तुम्ही पण आलता का? पहिल्यांदा आल्या? दुसरी वेळ?
मीच पहिले वेळा आले वाटतं मग. आली नव्हती पहिले. चला नदीकडे चाललोय आम्ही आता. हा भारी झालं. मला नाही यायला जमलं प्रिशामुळे. प्रिशाला बरं नव्हतं ना गेलो त्याच्यामुळे. तिथे ना फक्त असं आहे ना मोठा पूनम हे होतं आणि परत कडणी पाणी आम्ही त्याच्यावर आंघोळ केलं एवढं पाण्यात. हा 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 मध्येच आता चला तुम्हाला नदी दाखवते आता. हे या दर्शन करू नाही ना ताई. महाराजांचं दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि चाललो आता खाली नदीवर आंघोळ करायला. बोट पण आहे का इथं? मला वाटलं बोटच आहे का काय इथं. बोटिंग पण आहे ना. हा त्यामुळे नाही, मला वाटलं आवाज आला. या ना चला पटकन. बसले फोटो काढत. बसले फोटो काढत. चला या नाही इकडनं कसं. आंघोळ वगैरे झाली, बाकीच्या करतायत सगळ्या. नेमकी साडी आणायला विसरले त्यामुळे आहे त्याच साडीवरच गेले. आता म्हटलं थोडीशी जरा वाळून द्यावा आणि मग निघावा. गार पाणी खूप बरं वाटते पण पाण्यात गेलं जरा. गर्दी इथं भरपूर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा छान व्लॉगमध्ये सुंदर आठवणी घेऊन. चला तर मग बाय.